शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात पहिल्या माळेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नाशिकचं वैभव म्हणून कालिका माता मंदिराची ओळख आहे। यंदाचा नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी 24 तास मंदिर हे खुलं राहणार आहे। भाविकांसाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीनं अनेक सीसीटीव्ही कॅमेरासह सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात केलेले आहेत। मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं तर पहिल्या माळेला भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। भाविकांची सकाळपासूनच मोठी जी रांग आहे ती मंदिर परिसरामध्ये लागलेली आहे। तर आपल्यासोबत मंदिर प्रशासनाचे अधिकारी आहेत। अण्णा, काय सांगणार? खरं तर सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे। 10 दिवस विविध पूजा पार पाडणारे कसा प्रतिसाद मिळतो? आज पहाटे 3:30 वाजता काकड आरतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। सकाळी 7 वाजता माननीय गेडाम साहेब सपत्नीक इथं घटस्थापना आणि त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। आता 9 वाजता महापालिकेचे आयुक्त आणि आपले कलेक्टर साहेब हे पूजा करण्याकरता 9 वाजता येणार आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक इथं सकाळ येत आहेत। ही पहिल्या दिवशीची एवढे मोठ्या प्रमाणात ही पहिल्यांदाच अशी गर्दी आहे। जवळजवळ 100 होमगार्ड असतील, 100 पोलीस असतील, 50 आमचे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, अजून ट्रॅफिक वॉर्डन आहेत। मोठे म्हणजे अशी कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे केलेली आहे। CCTV कॅमेरे जवळजवळ 60 ते 70 CCTV परिसरामध्ये लावलेले आहेत। कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावून आहे। नाशिकचं ग्रामदैवत म्हणून कालिका माता मंदिराची ओळख आहे आणि कोजागिरी उत्सवापर्यंत खरं तर हा नवरात्र उत्सव चालणार असून 24 तास भाविकांसाठी दर्शनाची जी सुविधा आहे ती कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।